वक्फ अमेंडमेंट बिल 2025 हाजेर मुद्दामून म्हणजे बरो इश्यू रेज केलो. हांव सगळ्यात पयली म्हणजे माझे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचे खूब खूब अभिनंदन करता. इट इज एन विजनरी एफर्ट्स फॉर एनहान्सिंग दिस इज एन इम्पॉर्टंट रिफॉर्म्स इन वक्फ अमेंडमेंट बिल 2025. हे बिल खरें म्हणजे 2024 पयले फावटी आयिल्ले ते जॉयंट पार्लमेंटरी कमिटी कडेन गेल्ले आणि जॉयंट पार्लमेंटरी कमिटी हॅव सजेस्टेड द मेनी अमेंडमेंट फॉर दीस बिल ऑल्सो. पहिली गजाल ह्या बिलांतल्यान इट इज एन एनहान्समेंट इन टू द ट्रान्सपरन्सी. म्हणजे अमेंडमेंट बिलान विच रिमूव्स द सेक्शन 40 हो जो काडटा पयली इट इज एन वक्फ बोर्ड युनिलॅटरली जे डिक्लेअर करताले की प्रॉपर्टी ही वक्फाची आसा म्हणून. ओके, ही हो चुकी हे घोशीत करताले पयली. ताजेर कायदेशीर चवकशी जातली. तेजे डॉक्युमेंट्स जे आसा पयली हे व्हेरीफाय जातले आणि त्या खातीर ते डायरेक्टली दावो करताले ही वक्फ बोर्डाचे आसा पयली ते कॅन्सल करतले. ताज्या पयलीं आनी एक गजाल, स्टेटीत वक्फ बोर्ड ना. वक्फ बोर्डाची खंयचीच प्रॉपर्टी आमच्या गोंयच्या स्टेटीत ना. म्हणून हांव म्हणजे गोंयकारांक सगळ्यांक सांगूंक सोदता की गोंय जशें सर्वधर्म समभाव खूब बऱ्या पद्दतीन आसा, त्या पद्दतीन सगळ्या जाणांनी हिंदू, मुस्लीम, कॅथलीक हांच्यांनी ती शांतता पाळची. कारण देशात वक्फ बोर्डूच ना आणि वक्फ बोर्डाची कसलीच प्रॉपर्टी ना. तेज्या ती हेजो डायरेक्ट इम्पॅक्ट स्टेटीचेर जायना. बट तरी सुद्दां इन द नॅशनल इंट्रस्ट वक्फ बिल जे हाडला ताजें हांव स्वागत करता आणि खरोखरूच माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी इन द नॅशनल इंट्रस्ट हे बिल हाडल्या बद्दल हांव तेचें खूब खूब अभिनंदन करता. हे बिल जे आसा हे खरोखरूच कायद्यानुसार आसा कंप्लिटली आणि ताका लागून हाजेर तेंच्यांनी 2-3 दीस सजेशन्स केल्या. पयले फावटी वक्फ बोर्डाचेर महिला रिप्रेझेंटेशन दिवप ही बरी गजाल आसा. जेणे करून आमी म्हणटा की देशात महिलांचे सशक्तीकरण करप हो जो मान्य मोदीजीची संकल्पना जी आसा ह्या वक्फ बोर्डाचेर आयज पर्यंत महिला नाशिल्ल्यो ताची ती महिलेचे रिप्रेझेंटेशन जे आसा ते दितले. तिसरी गजाल इट इज एन आमी म्हणटा की एडमिनिस्ट्रेटीव अकाउंटेबिलिटी हाज्या खातीर सदोदीत हेजेर अप टू कलेक्टरा पर्यंतच म्हणजे हे डिसिजन म्हणजे वक्फाची प्रॉपर्टी काय ती प्रायवेट प्रॉपर्टी हे डिसिजन सुद्दां कलेक्टरूच घेतालो. बट तेजेर अमेंडमेंट करून कलेक्टराच्या पेक्षा ताज्या पेक्षा सिनियर मीन्स सेक्रेटरी रेव्हेन्यू लेवलचो ऑफिसर्स हो घालून त्यांनी डिसायड करचे हेजे म्हटला पयलीं तितून एक अकाउंटेबिलिटी जी आयिल्ली आसा. थर्ड थिंग वीच इज एन डिजिटलायझेशन एंड ओवरसायट. आमी म्हणटा तेजी डिजिटलायझेशन आनी तेजी देखरेख जावप हे गरजेचें आशिल्लें. जितक्यो वक्फ बोर्डा कडेन प्रॉपर्टीज आसात ह्यो तेंच्यांनी नोंदणीकृत करप हेच तांकां सक्ती आसा. म्हणून जेणे करून तितून ट्रान्सपरन्सी आयल्या म्हाका दिसता आणि जे अतिक्रमण जाताले प्रत्येक फावटी ते आडयले वयतले. बाबा कितली प्रॉपर्टी आसा खंयसर आसा ते रजिस्टर्ड जावप हे गरजेचें आशिल्लें आणि ते जाल्ल्या कारणान अशा पद्दतीचो जो आहा पयली तो हो कायदो तांकां स्ट्रिक्टली यूज जातलो. आमी म्हणटा तसो ह्या वापरावयल्यान ह्या वक्फ ही संकल्पना जी आसली पयली ताचो एकदां मिसयूज जातालो. तो मिसयूज हाज्या फुडें जो आसा ह्या प्रॉपर्टीक धरून हाज्या फुडें तो जावचो ना. आमी जाका म्हणटा की ही डायरेक्टली डिक्लेअर केली विदावट तेजे डॉक्युमेंट कांयच ना आणि तेज्या फुडें हे जावप त्या खातीर इट शूड बी द म्हणजे प्रोटेक्टेड रेजिमेंट एक तितूंतल्यान बरी ट्रान्सपरन्सी जी आसा पळय त्या हितून येवपाक लागतली. तशें पळोवंक वचत जाल्यार वक्फ रद्द विधेयक हे 2024 हाडलेलें आनी तेज्या उपरांत हो बोर्ड तसो म्हणजे भारतांत पयलीं पासून वक्फ हेच्या अंडर म्हणजे 1913 ते 1930 ताज्या उपरांत 1952 हे कंटिन्युअसली चालू उरिल्लें आणि चालू उरल्या उपरांत हाजेर अननेसेसरी खूब मोठ्या प्रमाणात जवळपास 58,000च्या पेक्षा चड प्रॉपर्टी तेंच्यांनी ह्या वक्फ बोर्डाच्या अंतर्गत आशिल्ल्यो त्यो चॅलेंज करपाक शकनाशिल्ल्यो. तेजो चॅलेंज करपाचो रायट्स जो आशिल्लो हो वक्फ ट्रिब्युनलाकूच आशिल्लो. सो ताज्या फुडें हायकोर्टाक गेल्ल्या कारणान लोक आपल्यो चॅलेंजूय करूं शकतालो. खंयच्योय प्रॉपर्टी ज्यो आसा वक्फाच्या सकयल डायरेक्टली वचनाशिल्लो. आणि त्याच बरोबर लास्टली वक्फ बोर्डाच्यो प्रॉपर्टी ज्यो आसा ह्यो विशेश करून एड्युकेशन आणि हेल्थ ह्या सेक्टरात खूब मोठ्या प्रमाणातूय यूज करतो हाजें तेंच्यांनी अंडरलायन केल्लें आसा म्हाका तशें. सो दॅट इट वील बी द यूज फॉर द कम्युनिटी. खूब मोठ्या प्रमाणात ताचो कम्युनिटी खातीर यूज जातलो. म्हाका दिसता की हे खंयच्या धर्माच्या विरोधात नासून हे देश हिताच्या विरोधात देश हिता खातीर आसा.
धर्माच्या आणि जातीच्या विरोधात ना इन द इंटरेस्ट ऑफ नेशन त्या खातीर वक्फ बिला खातीर अमेंडमेंट ज्या हाडल्या ताचे सगळ्यांनी सपोर्ट करप गरजेचें आसा. गोंयांतले सगळे मुस्लीम भाव हे आमच्या बरोबर आसतले इन द इंटरेस्ट ऑफ द नेशन इंटरेस्ट हे तांच्या खातीर मागता. आणि गोंयांत वक्फ बोर्डाचो डायरेक्ट कांय इम्पॅक्ट पडना म्हणून खंयसरूच गोंयांत म्हणजे हाजेर कोणीच कसलेच जातीनिय धर्मनिय हातूंतल्यान प्रॉब्लेम क्रिएट करचे न्ही. गोंयांतली शांतता अशाच पद्दतीन टिकोवन दवरची हें हांव सगळ्यांक मागता. म्हणजे आयचे न्याय संहितेचो रिव्ह्यू घेता आसतना म्हणजे म्हाका वक्फाचेर उलोवपाचोय बी ही संद मेळ्ळी. हांव परत एकदा माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचे बील हाडल्या बद्दल आनी देशाक अशो मेजर रिफॉर्म करपाक कांय हरकत ना. हांव खरोखरूच तांच्या मना पासून